महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। पिंपरी चिंचवड शहरामध्ये चक्क ॲम्ब्युलन्स मधून गांजाची विक्री करणाऱ्या गांजा तस्करांचं एक मोठं रॅकेट पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी उद्ध्वस्त करत कोट्यवधींचा गांजा हस्तगत केलाय। मात्र धक्कादायक बाब म्हणजे मागील 2 वर्षांपासून गांजा तस्कर ॲम्ब्युलन्स मधून गांजाची वाहतूक करत असल्याची माहिती समोर आल्यानं पिंपरी चिंचवड शहरातील तरुणाई नशेच्या आहारी जाण्यापासून रोखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय। नक्की काय आहे हे प्रकरण पाहूयात। रॉयल मीडिया न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट। रुग्णांना तातडीची सेवा पुरवण्यासाठी धावणाऱ्या रुग्णवाहिका बघितल्या की आपण त्यांना वाहतुकीतून वाट मोकळी करून देतो। मात्र नागरिक किंवा वाहतूक पोलिसांच्या याच विश्वासाचा फायदा घेत पिंपरी चिंचवड मधील गांजा तस्करांनी चक्क ॲम्ब्युलन्स मधूनच गांजाची वाहतूक करायला सुरुवात केली आहे। आणि या त्याच ॲम्ब्युलन्स आहेत ज्यामधून गांजाची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जायची। मात्र पिंपरी चिंचवड पोलीस दलातील अंमली पदार्थ विरोधी पथकाला या तस्करीबाबत माहिती मिळाली आणि अखेर या तस्करांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय। मार्गदर्शनाखाली मागच्या सलग 2 दिवस रावेत हद्दीमध्ये मस्के वस्ती आणि म्हाळुंगे पोलीसमध्ये कुरोडी येथे रेड करून एकूण 1,31,55,300 रुपयाचा गांजा, एकूण त्याची वजन होतं 96 किलो 87 ग्राम हा जप्त केलेला आहे। त्यामध्ये एक शेवरलेट गाडी आणि 2 ॲम्ब्युलन्स जप्त केलेले आहेत। रावेत हद्दीत पहिल्या घडलेल्या गुन्ह्यामध्ये एकूण 5 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि कुरोळी येथे घडलेल्या गुन्ह्यामध्ये एकूण 2 आरोपी अटक केले। अशा रीतीने एकूण 7 आरोपी अटक करण्यात आले। तर रुग्णवाहिका देखील जप्त करण्यात आली आहे। नेमकं काय कारण होतं आणि रुग्णवाहिका कशा प्रकारे वापरली जाते? आरोपी हे रुग्णवाहिकेमधून गांजा जो आहे गांजाची वाहतूक करायची आणि विक्री करायची अशी माहिती मिळाल्यावरून ती रुग्णवाहिका जप्त करण्यात आलेली आहे आणि अतिशय शिताफीनं ही गोपनीय माहिती काढून बरेच दिवस त्याच्या पाठीमागे राहून ट्रॅप लावून ही कारवाई करण्यात आली। पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये आरोपींनी ॲम्ब्युलन्स मध्ये लपून ठेवलेला तब्बल 96 किलो गांजा आणि एकूण 1,31,00,000चा मुद्देमाल जप्त केलाय। तर कृष्णा मारुती शिंदे, देवी प्रसाद सीताराम डुकळे आणि सौरव निर्मल या 3 मुख्य आरोपींसह इतर 3 जणांना अटकही केली आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलेल्या या कारवाईचं ॲम्ब्युलन्स चालकांनी स्वागत तर केलंच, शिवाय यापुढे कुठल्याही गुन्हेगाराने ॲम्ब्युलन्सचा वापर करू नये यासाठी कायदे अधिक कठोर करण्याची मागणी देखील केली आहे। सर्वप्रथम पोलिसांनी आज कामगिरी केल्याबद्दल त्याबद्दल अभिनंदन करतो। अशा प्रकारे ॲम्ब्युलन्सचा गैरवापर करणे हा कायद्याने गुन्हाच आहे। आज जी कारवाई झाली आहे त्यामध्ये सखोल तपास हा प्रशासनाने व पोलिसांनी नक्कीच केला पाहिजे, जेणेकरून चांगल्या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रश्न उपस्थित होऊ नये। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या सेवेवरती निर्माण होऊ शकतो, त्यामुळे वेळेच पोलिसांनी यावरती चांगला तो निर्णय घ्यावा आणि अजून सखोल तपास करून की ॲम्ब्युलन्स देखील अधिकृत आहे की नाही याचाही तपास करावा ही आमच्या सर्व वाहन चालकांच्या आणि आमच्या वतीने आम्ही विनंती करतो। पिंपरी चिंचवड शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला गेला खरा, मात्र या गांजा तस्करीचा प्रवास उत्तर प्रदेशातील सोनपत जिल्ह्यातून, धाराशिव जिल्ह्यातील परांडा, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड, पुणे जिल्ह्यातील खेड MIDC असा होऊन पिंपरी चिंचवड मधील रावेत आणि चिखली परिसरापर्यंत झाल्याचं तपासात निष्पन्न झालंय। मात्र क्विंटलच्या मात्रेत येणारा गांजा सुटा करून कुठे विकला जातो आणि ग्राहक पुण्यातील तरुणाई तर याला बळी पडत तर नाही ना याचा छडा लावण्याचं आव्हान आता पिंपरी चिंचवड पोलिसांपुढे असणार आहे। आपण जर बघितलं तर ॲम्ब्युलन्स ही अत्यावश्यक सेवा देणारे वाहन मानले जाते आणि यातूनच आरोपींना जे आहे ते आपली ॲम्ब्युलन्स जे आहे कोणी चेक करणार नाही या हेतूने जे आहे आरोपींनी ॲम्ब्युलन्समधून गांजा वाहतूक करण्याचं ठरवलं आणि अखेर त्यांनी 2 ॲम्ब्युलन्समधून गांजा जो आहे तो पिंपरी चिंचवडमध्ये आणल्याचं आता पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे आणि पोलिसांनी जे आहे त्या 2 ॲम्ब्युलन्स जप्त करून
1,31,00,000 रुपयाचा गांजा जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे आणि यातील सर्व आरोपींना पोलिसांनी आता बेड्या ठोकण्यात यश आलेलं आहे. रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी देवा भालके, पिंपरी चिंचवड. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.